Good morning, students. Today we will see unit number 3.2, The Fall of Troy. On Saturday, we have completed the poem Coromandel Fisher, and today we will start new lesson which name is The Fall of Troy. This is a story. Now we will see page number 69, unit number 3.2, The Fall of Troy, part 1. Now I will read first paragraph of the story. Page number 69. The Iliad is the story of Ilium or Troy, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. It was well situated both for commerce and agriculture. In front of the city was the sea, over which sailed the ships of Troy, carrying goods and grain. At the back rose the high peak of Mount Ida, from which flowed many rivers and streams. The valleys among the hills were well watered and fertile, with corn growing in fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows, while sheep fed on the slopes of the hills. So, first of all, we understand what is the title. The Fall of Troy. Troy is the name of the city. Troy is the name of city. So, the fall of Troy. Fall here means अपयश किंवा आपण काय म्हणतो त्याला पराभव. That is opposite word of victory. Victory means विजय मिळवणे. आणि या ठिकाणी द फॉल म्हणजेच अपयश किंवा पराभव. इथं ट्रॉयचा काय झालेला आहे? पराभव झालेला आहे. ट्रॉय हे काय आहे? एक शहर आहे मोठं. आता या पहिल्या पॅरेग्राफमध्ये हे शहर कसं आहे याबद्दलचं सगळं डिस्क्रिप्शन, सगळं वर्णन दिलेलं आहे आणि ते आपण समजून घेणार आहोत. द इलियड इज द स्टोरी ऑफ एलियम ऑर ट्रॉय. आता एलियडमध्ये ही कथा आहे कशाची? एलियम किंवा ट्रॉयची. अ रिच ट्रेडिंग सिटी इन एशिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. आता हे कुठं वसलेलं आहे, कसं वसलेलं आहे याबद्दलची माहिती आपण घेणार आहे. सो ट्रॉय इज द रिच ट्रेडिंग सिटी. ट्रेडिंग व्यापारी शहर. ट्रॉय हे काय आहे? तर ट्रॉय हे एक व्यापारी शहर आहे. ट्रॉय हे काय आहे? एक व्यापारी शहर आहे. अ रिच ट्रेडिंग सिटी इन एशिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. की काळा समुद्राकडे जाणारा जो अरुंद समुद्र आहे त्या अरुंद समुद्राजवळ असणारं असं हे शहर आहे. ट्रॉय is a rich trading city in Asia Minor near the narrow sea. की ट्रॉय हे एक व्यापारी शहर आहे आणि ते अरुंद समुद्राजवळ वसलेलं असं हे शहर आहे. पण शहर कसलं आहे? ट्रेडिंग सिटी म्हणलेलं, रिच ट्रेडिंग सिटी, श्रीमंत असणारं असं व्यापारी शहर आहे ते.
that leads from the Aegean to the Black Sea. आणि ते कुठं जातं तर ब्लॅक सी, जिथं काळा समुद्र आहे त्या दिशेनं पुढं जाणारा असा त्याचा म्हणजे लोकेशन आहे. इट वॉज वेल सिच्युएटेड both for commerce and agriculture. What this city famous for? It was well situated both for commerce and agriculture. की हे अतिशय योग्यरित्या वसलेलं आहे. कशासाठी? कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर, व्यापार आणि शेती या दोन बाबींसाठी हे शहर अगदी योग्यरित्या वसलेलं आहे. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. की हे शहर व्यापार आणि ॲग्रिकल्चर शेती या दोन्हीसाठी योग्यरित्या वसलेलं आहे. In front of the city was the sea over which sailed the ships of Troy, carrying goods and grains. In front of the sea was the sea. In front of the city was the sea. आता शहराच्या समोरच काय आहे म्हणजे लोकेशन कसं आहे बघा. या शहराच्या समोरच काय आहे? सी आहे, समुद्र आहे. या शहराच्या समोरच काय वसलेला आहे? एक समुद्र वसलेला आहे. which sailed ships of Troy carrying goods and grains. त्यामुळं या शहराकडे ये जा करण्यासाठी जास्त सोयीस्कर काय पडतंय? समुद्र प्रवास. आणि मग जहाजं काय करतात तर आपला माल धान्य या समुद्रातून ने-आण करण्याचं काम करतात. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स. की या शहराच्या समोरच समुद्र आहे आणि त्या समुद्रातून काय केलं जातं की माल आणि धान्य वाहतूक ही केली जाते. ॲट द बॅकरोज मागील बाजू. ॲट द बॅकरोज द हाय पीक ऑफ माउंट इदा फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. ॲट द बॅकरोज द हाय पीक ऑफ माउंट इदा. की मागच्या बाजूला उंच शिखर कशाचं आहे? माउंट इदाचं आहे. या शहराच्या मागच्याच बाजूला काय आहे बघा. समोर काय आहे? समोर आहे समुद्र आणि मागच्या बाजूला काय आहे? हाय पीक ऑफ माउंट इदा. की माउंट इदा याचं उंचच्या उंच गेलेलं शिखर आहे. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. आणि या शिखरावरून, या पर्वत शिखरावरून इदा, माउंट इदा या पर्वत शिखरावरून काय होत आहे? अनेक नद्या आणि प्रवाह हे वाहत आहेत. लोकेशन किती सुंदर आहे बघा या शहराचं. की पुढच्या बाजूला समुद्र आहे, मागच्या बाजूला एक माउंट इदा नावाचं पर्वत आहे, पर्वत शिखर आहे. आणि या पर्वतातून अनेक नद्या आणि अनेक प्रवाह हे वाहत राहतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे कोणत्याही नद्या या डोंगरावरती पर्वतावरती उगम पावतात आणि तिथून छोटासा अगदी करंगळीसारखा उगम असतो आणि त्याला अनेक उपनद्या जोडल्या जातात आणि तो प्रवाह पुढं वाढत जातो. The valleys among the hills were well watered and fertile, with corn growing in fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows, while sheep fed on the slopes of the hills. The valleys among the hills were well watered and fertile.
फर्टाईल म्हणजे सुपीक, फर्टाईल सुपीक. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स, आणि या टेकडींवरती ज्या ज्या दऱ्या आहेत, या टेकडीवरती असणाऱ्या ज्या दऱ्या आहेत त्या दऱ्या कशा आहेत? द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड. या पर्वतावरती किंवा या टेकडीवरती असणाऱ्या ज्या हिल्स आहेत त्या कशा आहेत? वेल वॉटर्ड, की त्याला भरपूर पाणी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट त्या कशा आहेत? फर्टाईल आहेत, म्हणजेच त्या सुपीक आहेत. विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स, विथ कॉर्न ग्रोईंग इन